वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण मराठी व्याकरण या सिरीज मधील विभक्ती विचार हा टॉपिक घेणार आहोत. हे जे लेक्चर आहे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. IBPS पॅटर्न असो, TCS पॅटर्न असो किंवा MPSC पॅटर्न असो, त्यामध्ये विभक्ती विचार यावर हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सर्व सरळ सेवा परीक्षा आहे त्यामध्ये विभक्ती यावर तुम्हाला हमखास प्रश्न असतो म्हणजे असतोच. जिथे मराठी व्याकरण येते त्या ठिकाणी विभक्ती हा टॉपिक हमखास येतो म्हणजे येतोच. तर आपण MPSCच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कंबाईन परीक्षा आहे, त्याच्यामध्ये PSI STI ASO असू द्या किंवा SR असू द्या किंवा ग्रुप Cच्या काही परीक्षा आहेत, त्यामध्ये मेन्स मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. या लेक्चरमध्ये सुद्धा मी काही प्रश्नांचा समावेश केलेला आहे. जेव्हा आपले पूर्ण लेक्चर अपलोड होतील त्याच्यानंतर आपण PYQ ची म्हणजे प्रश्नांची एक सिरीज सुरू करणार आहोत. म्हणूनच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नोटिफिकेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करून होणार नाही तर तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला YouTube कडून ज्या नोटिफिकेशन येत असतात त्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या चॅनलवर आधी पण आपण लेक्चर घेतलेले आहेत, ते लेक्चर आहे त्याची सिरीज आहे ती कंटिन्यू करा. आधी म्हणजे आपण वर्णमाला यावर लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पूर्ण डिटेल गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण नाम हे लेक्चर घेतलेलं आहे डिटेलपणे आणि सर्वनाम सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्या ज्या लिंक आहेत त्या मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. ही महत्त्वाची गोष्ट अशी की आपण या चॅनलवर पोस्ट या सेक्शनमध्ये काय करत असतो तो प्रश्नांचा सराव घेत असतो. मग GS संबंधित प्रश्न असू देत, मग त्यामध्ये MPSC चे प्रश्न आहेत, PYQ आहेत, तसेच करंटशी रिलेटेड आहेत आणि इतरही जे काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहे, इतिहास, भूगोल, तुम्ही राज्यशास्त्र म्हणू शकता म्हणजे पॉलिटी म्हणू शकता, इकॉनॉमिक्स म्हणू शकता, प्रत्येक विषयाशी रिलेटेड काही ना काही प्रश्न आपण दररोज अपलोड करत असतो. तिथे तुम्ही प्रश्नांचा सराव करू शकता, जेणेकरून प्रश्न कसे विचारले जातात त्याचा एक तुम्हाला आढावा येईल. आणि महत्त्वाची गोष्ट, व्याकरणाशी संबंधित सुद्धा प्रश्न आपण आता तिथे टाकणं सुरू केलेले आहेत, तर तिथून तुम्ही प्रश्नांचा सराव करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या भागाला. आपला आजचा भाग कुठला आहे तर विभक्ती विचार हा आपला आजचा भाग आहे. आणि यामध्ये आपण डिटेलपणे विभक्ती म्हणजे काय, त्याच्याशी संबंधित कसे प्रश्न विचारले जातात, शेवटी मी प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारणार आहे लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर. आणि तुम्हाला हमखास त्या प्रश्नांचे उत्तर येतील आणि तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला लेक्चर समजलं हे मला समजेल. शेवटपर्यंत बघा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. विभक्ती विचार हा आपला टॉपिक. आता विभक्ती म्हणजे काय ते समजून घेण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. जसं मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ते आधीचे लेक्चर नक्की पहा. तर आधीच्या लेक्चरमध्ये काय गोष्ट सांगितली होती तुम्हाला की विकारी आणि अविकारी अशा शब्दांच्या जाती असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या एकूण किती जाती आहेत, 8 जाती आहेत, हे तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. त्यामध्ये सांगितलं होतं जे अव्यय आहेत, अव्ययामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आहे, तसेच योगी अव्यय आहे आणि केवल प्रयोगी अव्यय आहे. यामध्ये काय होतात, यांना लिंग, वचन आणि विभक्ती यामध्ये त्यांच्यामध्ये बदल होत नाहीत, म्हणूनच ते काय आहेत, अव्यय आहेत असं मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे ते अविकारी आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. मग आता विकारी म्हणजे नेमकं काय की ज्यांना विकार होतात, म्हणजे ज्यांच्या नावात रूपात बदल होतो. मग असे कोणते आहेत तर शब्दांच्या एकूण 8 जातीपैकी 4 जाती आहेत. तर त्या 4 जाती कुठल्या आहेत ज्यांना विकार होतात. विकार म्हणजे कसे, लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे त्यांच्या रूपात किंवा नावात बदल होतो, म्हणूनच त्यांना आपण विकारी असं म्हणतो. जसं आपण बघतो नाम आहे त्याच्या नावात रूपात बदल होतो, त्याच्यानंतर सर्वनाम आहे त्याच्या सुद्धा नावात किंवा रूपात बदल होतो, त्याच्यानंतर विशेषण आहे आणि क्रियापद सुद्धा आहे, यांच्या नावामध्ये रूपामध्ये काय होतो तर बदल होतो. म्हणूनच आपण यांना काय म्हणतो, विकारी शब्दांच्या जाती असं म्हणतो. आणि हे विकार कोण घडून आणतं तर लिंगामुळे घडतात, म्हणजे स्त्री लिंग आहे, पुरुष लिंग आहे किंवा नपुंसक लिंग आहे, याच्यामुळे जसे जसे लिंग बदलतील तसं तसं त्यांच्या रूपात बदल होतो. त्याच्यानंतर वचन, जसं एक वचन आहे अनेक वचन आहे, जसे वचन बदलतील तसे तसे त्यांच्या रूपात बदल होते. आणि विभक्ती सुद्धा हा टॉपिक आहे की ज्याच्या जसं जसं विभक्ती आहे, विभक्ती बदलेल तसं तसं त्यांच्या नावारूपामध्ये बदल होईल. तर हे शब्दांच्या जातींपैकी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 4 शब्दांच्या जाती आहेत की ज्याच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे बदल होतात. म्हणूनच विभक्ती हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आता आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली नाही इथे की नामाच्या रूपात बदल होतो, त्याची 3 कारणे आहेत. कोणकोणती, लिंगभेदामुळे, वचनभेदामुळे आणि विभक्तीमुळे.
ओके, आता क्लिअर आहे सगळं. आता समोर जाऊ आपण. वाक्यामध्ये जसेच्या जे शब्द येतात ते तसेच्या तसे राहतात का? त्यांच्या मूळ स्वरूपात आपल्याला काही ना काही बदल करावा लागतो, म्हणजे त्याला प्रत्यय तरी लावावा लागतो. प्रत्यय म्हणजे काय हे तुम्हाला आता समजून सांगते. विभक्ती हे समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी प्रत्यय म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल, आणि नंतरच तुम्हाला विभक्ती म्हणजे काय हे समजेल. तर बघा, आता 3 टप्पे तुम्हाला सांगते. 3 टप्प्यामध्ये आता पहिला टप्पा इथे काय सांगते, एक उदाहरण देते की जसं लिहिलं मी आता, राम आहे, शाळा, पुस्तक आणि पेन. काय आहे हे? राम, शाळा, पुस्तक आणि पेन. आता यामधून हे वाक्य पूर्ण झालं का? नाही, हे वाक्य पूर्ण झालं नाही. हे कारण हे स्वतंत्र शब्द आहेत, हे वाक्य थोडी आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करू, याला विभक्ती लावू. विभक्ती म्हणजे विभक्ती प्रत्यय लावू. आता विभक्ती प्रत्यय काय हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करते. आता मी याचे काय करते, हे जे शब्द आहेत या शब्दांपासून वाक्य तयार करते. जसं पहिलं वाक्य तयार करते, राम शाळेत गेला. दुसरं वाक्य आहे, रामने पुस्तक वाचले. आणि तिसरं वाक्य आहे, राम पेनी लिहितो. बरोबर आहे. 3 वाक्य मी केले दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर राम शाळेत गेला, यामध्ये राम हे काय नाव आहे. आता शाळा हा शब्द होता, आता शाळा सुद्धा एक नामच आहे. तर या शाळाला म्हणजे शाळा आहे त्यामध्ये आपण विभक्ती प्रत्यय लावला, त लावला, म्हणजे शाळेत असं केलं आणि गेला असं आपण त्याचं काय केलं, विधान पूर्ण केलं. म्हणजे एक वाक्य पूर्ण झालं. बरोबर आहे. राम शाळेत गेला, आता त्याला अर्थ प्राप्त झाला ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो. तिसरा टप्पा बघा की यामध्ये राम, शाळा, पुस्तक याचा उपयोग मर्यादित होतो, कारण हे स्वतंत्र शब्द आहेत, त्यापासून काही अर्थ प्रतीत होत नाही. हा फक्त आम्हाला दिसते की राम आहे, शाळा आहे, पुस्तक आहे, पण वाक्य पूर्ण झालं का? नाही. पण जेव्हा याला विभक्ती प्रत्यय लावले जातात, जसं रामने शाळेत पुस्तक वाचले, तेव्हा पूर्ण अर्थ स्पष्ट होतो, म्हणजे वाक्य इथं पूर्ण होते. तुम्हाला इथे फरक समजला असेल. फरक असा आहे की शब्द जे असतात त्या शब्दांमध्ये आपण शेवटी काय करतो, बदल करतो, ज्याच्यामुळे म्हणजे त्याला आपण प्रत्यय लावतो आणि त्याच्यामुळे त्याला एक अर्थ प्राप्त होतो. यालाच आपण काय म्हणतो, व्याकरणामध्ये विभक्ती असं म्हणतो. समोरचा तक्ता पहा. समोरच्या तक्त्यामध्ये काही गोष्टी सांगते, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी गोष्टी क्लिअर होतील. तक्त्यामध्ये लिहिलंय राम, शाळा आणि पुस्तक. शब्द आहेत, हे काय फक्त शब्द आहेत. जसं आता राम हे फक्त शब्द, हा फक्त शब्द आहे, आणि त्याला आपण प्रत्यय लावला ने, म्हणजे रामचं केलं रामाने किंवा रामाने, तर हे झालं विभक्ती प्रत्यय. म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट होतो की क्रिया करणारा कोण हे स्पष्ट होते. राम म्हटलं तर असं समजते का, पण रामाने, जसं आपण रामाने केलं हे रामने केलं असं म्हणतो, म्हणजे क्रिया करणारा कोण हे स्पष्ट होते, म्हणून आपण म्हणतो इथे अर्थ स्पष्ट झाला. आता दुसरा शब्द पहा, शाळा. शाळा म्हटलं ना, तर शाळा म्हटलं तर त्याला आपण विभक्ती प्रत्यय लावला त, शाळेत केलं, म्हणजे क्रिया कुठे झाली हे तुम्हाला कळतं. बरोबर आहे. आता आणखी एक तिसरं उदाहरण घेऊ, पुस्तक. आता पुस्तकला आपण पुस्तकाला म्हणजे असा प्रत्यय ला प्रत्यय लावला, पुस्तकाला झालं, मग त्याचं पुस्तकचं काय झालं, प्रत्यय लावल्यानंतर पुस्तकाला झालं, त्यामुळे त्याचा अर्थ स्पष्ट होतो. अर्थ कसा स्पष्ट होतो, क्रियेचा परिणाम कुठे झाला हे कळतं. म्हणजे अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो, सुरुवातीला फक्त राम आहे, शाळा आहे किंवा पुस्तक आहे हे फक्त कसे होते, शब्द होते, म्हणजे एक नग्न स्वरूप होते. पण जेव्हा त्यांना आपण विभक्ती लावली, म्हणजेच काय, प्रत्यय लावले, म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की जसे माणसाला कपडे घातले की तो व्यवस्थित दिसतो. बरोबर आहे. तसंच शब्दांना विभक्ती लावली की वाक्य व्यवस्थित आणि अर्थपूर्ण दिसतं. हे असं नाहीये, हे डेफिनेशन नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी सांगत आहे. म्हणजे विभक्तीपूर्वी तुम्ही असं म्हणू शकता की समजा मोती आहेत ते सैल असे पडलेले आहेत, परंतु तेच मोती जेव्हा तुम्ही एका माळेमध्ये लावता आणि त्याला एक रूप देता, त्याला ते सुंदर हारासारखं दिसायला लागतं. तसंच विभक्तीचं सुद्धा आहे. म्हणजे शब्द आहेत, शब्दांना आपण प्रत्यय लावले तर त्यांना अर्थ प्राप्त होतो आणि अधिक स्पष्ट ते आपल्याला व्यवस्थित समजतात आणि एक सौंदर्य प्राप्त होतं. म्हणूनच विभक्तीला आणखी एक डेफिनेशन आहे, विभक्ती म्हणजे शब्दांच्या शेवटी होणारे बदल, ज्यामुळे त्या शब्दांचा वाक्यातील अर्थ स्पष्ट होतो. आता क्लिअर झालं. अशा प्रकारे मराठी व्याकरणामध्ये एकूण 8 विभक्ती आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे विभक्तीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही वाक्य आहे ते पण तुम्हाला क्लिअर करते. जसं नाम आहे, सर्वनाम आहे, या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना आपण विभक्ती असं म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, नाम सर्वनाम हे कसे आहेत, हे ह्या शब्दांच्या जाती आहेत आणि हे बदलणारे आहेत, कारण हे विभक्तीनुसार बदलतात. त्यांना प्रत्यय लागले की त्यांच्या नावारूपात बदल होतो, म्हणूनच काय म्हणतो त्यांना आपण काय म्हणतो, विकारी असे म्हणतो. म्हणूनच या विकारांना
व्याकरणामध्ये काय म्हटलेलं आहे, विभक्ती असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला आणखी काही गोष्टी आहेत त्या क्लिअर करते. प्रत्यय आणि सामान्य रूप यामध्ये सुद्धा फरक असतो. म्हणजे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो डिटेलमध्ये जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर, प्रत्यय म्हणजे काय आणि सामान्य रूप म्हणजे काय, यावर सुद्धा आधी प्रश्न पडलेले आहेत. बघा, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप आपण तयार करत असतो आणि ती तयार करण्यासाठी आपल्याला काही अक्षरे जोडावे लागतात, बरोबर आहे. आणि त्या अक्षरांनाच आपण प्रत्यय असे म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता एक उदाहरण देते. रामने शाळेत पुस्तक वाचले. यामध्ये राम आहे त्याला प्रत्यय लागला ने, नंतर शाळा आहे त्याला शाळेत त प्रत्यय लागला, बरोबर आहे ना. इथं ने आणि ते हे त आहे किंवा हे आपण काय लावले, प्रत्यय लावलेले आहेत. उदाहरण, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, बरोबर आहे. आता यामध्ये च्या, ने, त, ला, ने हे काय आहेत, प्रत्यय आहेत, बरोबर आहे. मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे. मग यालाच आपण काय म्हणतो, प्रत्यय असं म्हणतो. प्रत्यय म्हणजे काय, आता तुम्हाला समजलं असेल. परत एकदा सांगते, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्याला जी अक्षरे आपण जोडतो त्यास आपण काय म्हणतो, प्रत्यय असं म्हणतो. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल प्रत्यय म्हणजे काय. आता सामान्य रूप म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला उद्भवला असेल किंवा तुमच्या पुढे आला असेल तर बघा, सामान्य रूप म्हणजे नेमकं काय असते की विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो, बरोबर आहे. समजलं नसेल समजून घेऊया, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं, वरचं उदाहरण सांगितलं, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, बरोबर आहे. हे उदाहरण तुम्हाला सांगितलं, क्लिअर आहे. आता हे उदाहरण लक्षात घ्या. नंतर यामध्ये आपण काय केलं, आता मी तुम्हाला दोन शब्द सांगते यातले, रस्त्यात आहे आणि काय आहे, कुत्र्याला आहे. तर रस्त्यात आणि कुत्र्याला हे विभक्तीची रूप झालंय, कारण आपण याला काय लावलेलं आहे, प्रत्यय लावलेला आहे, बरोबर आहे. समजलं तुम्हाला, हे विभक्तीची रूप आहे. आता सामान्य रूप म्हणजे नेमकं काय हो, तर सामान्य रूप म्हणजे रस्त्यात यापैकी विभक्ती प्रत्यय तो काढून टाकला, आपण यातला त काढून टाकला, तर राहिलं काय, रस्त्या राहिलं. नंतर कुत्र्याला यापैकी आपण ला काढून टाकलं तर आपण कुत्र्या असं झालं. म्हणजे हे झाले सामान्य रूप. आता तुम्हाला समजलं असेल सामान्य रूप म्हणजे काय, तर विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामांच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला आता प्रत्यय आणि सामान्य रूप यामधील डिटेल काय गोष्टी आहेत त्या समजल्या असतील, समजल्या तर ठीक आहे. चला, आशा करते की मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल आणि कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगत जा, मी जे शिकवत आहे ते तुम्हाला समजते आहे का, ते समजतच असेल. चला तर आता पुढे जाऊ. एका चार्ट मध्ये मी तुम्हाला आणखी क्लिअर करते, म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्टच होऊन जाईल की बघा, विभक्तीची रूपे आता बघा, भावाला, रामाला, शाळेतून आणि उंदराशी यामध्ये प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे कसे आहेत, विभक्तीची रूपे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे किंवा सामान्य रूप काय आहे आणि विभक्ती प्रत्यय काय ते आपण समजून घेऊ. तर भावाला यामध्ये मूळ शब्द आहे भाऊ, बरोबर आहे. सामान्य रूप आहे भावा आणि विभक्तीचे रूप आहे ला. आता मी इथं काय केलंय, डॅश आडवी रेष तुम्हाला दिसत असते ना, पण परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या की व्याकरणामध्ये काही गोष्टी असतात त्याला प्रत्येकाला अर्थ असतो. ही आडवी रेष म्हणजे एक अपूर्ण असलेले शब्द आहेत असं दर्शवते, म्हणून इथे अपूर्ण आहे. कारण भावाला हा एक पूर्ण शब्द आहे, आपण भावा म्हटलं ना, तो एक अपूर्ण शब्द आहे. किंवा इथे विभक्ती प्रत्यय लावताना मी तुम्हाला डॅश करून दाखवलं ना, तर कारण हा शब्द अपूर्ण आहे म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, समजलं. तर आता विभक्तीच्या रूपामध्ये दुसरा एक एक्झाम्पल सांगते, रामाला किंवा रामालाय. यामध्ये मूळ शब्द काय असेल, राम असेल. सामान्य रूप काय, रामा आहे आणि विभक्तीचे प्रत्यय काय आहे, ला आहे, बरोबर आहे. समजलं. आता आणखी विभक्तीचं रूप सांगताना तुम्हाला एक शब्द देते, शाळेतून. शाळेतून यामध्ये मूळ शब्द आहे शाळा, सामान्य रूप काय आहे शाळा आणि तून हे काय विभक्तीचं प्रत्यय आहे. तसंच उंदरांशी यामध्ये उंदीर हा मूळ शब्द आहे, नंतर उंदरा हे काय सामान्य रूप आहे आणि शी ही काय विभक्तीचा प्रत्यय. अशा प्रकारे तुम्हाला मूळ शब्द म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय आणि विभक्ती प्रत्यय काय हे डिटेलपणे समजलं असेल. तुम्हाला विभक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घ्यायचे आहेत, कारण त्यावर डिटेल प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससी मेन्स मध्ये. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल अशा पद्धतीने आणि बारकाव्याने सांगत आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात, म्हणून कुठलाच टॉपिक स्किप होऊ नये किंवा भविष्यात कुठला प्रश्न विचारला तर तुमचा तो खाली जाऊ नये यासाठी मी डिटेल लेक्चर घेत आहे. A to Z सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. हा विभक्ती म्हणजेच आपण म्हटलं होतं शब्दांच्या शेवटी होणारे बदल, ज्यामुळे शब्दांचा वाक्यातील संबंध स्पष्ट होतो. संबंध स्पष्ट होतो यावर मी भर देत आहे, कारण आता पुढे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील.
कारण त्यावरच प्रश्न विचारले आहेत. नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यात इतर शब्दांशी असलेला संबंध विभक्ती दर्शवत असते. प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. यात क्रियापद हा प्रमुख शब्द असतो, बरोबर आहे. आणि ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो, त्याला आपण कर्ता असे म्हणतो. कर्ता म्हणजे काय किंवा कर्म म्हणजे काय हे डिटेलपणे मी तुम्हाला सांगणारच आहे. नारा नारी लावून प्रत्यय लावलेला असेल किंवा त्यांना आपण जर प्रश्न विचारत असू, तर समजा रामने आंबा खाल्ला, तर खाणारा कोण म्हणजे राम, हा झाला कर्ता. म्हणजे इथे तुम्हाला नारा नारी प्रत्यय लावून तुम्हाला कर्ता ओळखता येतो. कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, यावर मी डिटेल लेक्चर घेईल. काही गोष्टी लक्षात घ्या. जसं क्रिया कोणावर घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे घडली, केव्हा घडली, हे सांगणारे शब्द आपल्याला वाक्यामध्ये असतातच. तर नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा 8 प्रकारचा असतो. म्हणूनच विभक्तीचे एकंदर आपल्याला 8 प्रकार पाहायला मिळतात. प्रकार आहेत तरी कोणते, जसं प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता असतो, सब्जेक्ट आपण असं त्याला म्हणतो. द्वितीय विभक्तीमध्ये कर्म असते, म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्ट असे म्हणतो. तृतीय विभक्तीमध्ये साधन किंवा कर्ता असतो, म्हणजे त्याला आपण बाय किंवा विथ म्हणू शकतो. चतुर्थ विभक्तीमध्ये आपल्याला लाभ किंवा गंतव्य म्हणजे टू, त्याच्यासाठी टूच्या म्हणजे किंवा फॉर म्हणू शकता तुम्ही. पंचमीमध्ये ऊन, हून, कडून अशा गोष्टी असतात, म्हणजे याच्याहून, त्याच्याकडून, पासून, म्हणजे फॉर्म, आउट ऑफ असं आपण म्हणू शकतो. षष्टीमध्ये स्वामित्व किंवा संबंध दर्शक शब्द असतात, ऑफ किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता बिलॉंगिंग टू. आणि सप्तमीमध्ये स्थान किंवा परिस्थिती दर्शवण्यात येते. या ठिकाणी म्हणजे ऑन, ऍट किंवा इन तुम्ही म्हणू शकता. आणि संबोधन यामध्ये हाक मारली जाते किंवा विनंती केली जाते. असं काहीतरी आहे असं का म्हणते, कारण हे मी डिटेल्स तुम्हाला क्लिअर करणारच आहे. अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे विभक्तीचे किती प्रकार तुम्हाला सांगितले, एकूण 8 प्रकार आहे. साधा सोपा प्रश्न विचारला जातो की विभक्तीचे एकूण व्याकरणामध्ये किती प्रकार पडतात, एकूण किती प्रकार पडतात, 8 प्रकार पडतात. आणखी तुम्हाला काही गोष्टी डिटेल सांगते की यातील पहिले जे 7 आहेत ना, की जसं प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि सप्तमी, आणि त्याच्यानंतर अष्टमी असं यायला पाहिजे होतं, पण तसं आहे का, नाही. तिथे तर आपण संबोधन म्हटलं. म्हणजेच यातील पहिल्या 7 आहेत त्यांना संस्कृत मधील नावे दिलेली आहेत, आणि 8व्याला आपण संबोधन, कारण ती हाक मारली जाते म्हणून त्याला अष्टमी असं न म्हणता पण त्याला संबोधन असं नाव दिलेलं आहे. संबोधन म्हणजेच काय म्हटलं जाते, हाक मारणे किंवा बोलावणे असं म्हटलं जाते. आता तुम्हाला क्लिअर झाले असतील, आतापर्यंतचे लेक्चर तुम्हाला समजलं असेल आणि समजत असेल, हे गृहीत धरून मी समोर पुढे जाते. आता डिटेलपणे पाहू की विभक्तीमध्ये एकवचनामध्ये कसा बदल होतो, अनेक वचनामध्ये कसा बदल होतो, कारण यावरच प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघा, प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनामध्ये कुठलाच प्रत्यय लागत नाही, यावर प्रश्न विचारलेला आहे. शेवटी मी तुम्हाला प्रश्न देणारच आहे, तर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तिथे द्यावे लागतील. प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनामध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही. जसं फूल आहे तर फूलचं फुलच राहील. अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय लागत नाही, ठीक आहे. पण शब्दांची रूपे अनेक वचनामध्ये फुलाचं फुले होतील ना, तर ते शब्दांचं रूप मात्र बदलते. द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये स ला ते प्रत्यय लागतो, म्हणजे फुलास, फुलाला असं आपण म्हणू शकतो. तर अनेक वचनामध्ये स ला ना ते म्हणजे फुलास किंवा फुलांना अशा प्रकारे प्रत्यय लागतो. तृतीय विभक्ती पाहू. तृतीय विभक्तीमध्ये ने, ए, शी म्हणजे फुलाने, फुलाशी अशा प्रकारचे प्रत्यय लागतात. तर आपण अनेक वचनामध्ये बघतो तर नी, शी, ई, ही हे प्रत्यय लागतात, म्हणजे फुलांनी, फुलांशी अशा प्रकारे शब्दांची रूपे आपल्याला पाहायला मिळतात. चतुर्थी आहे, चतुर्थीमध्ये स ला ते आहे. आता इथे गोष्ट लक्षात, द्वितीय आणि चतुर्थी यामध्ये सलाते आहेत ना, पण यामध्ये थोडा फरक आहे, तो पण आपण क्लिअर करू. तर चतुर्थी विभक्तीमध्ये तुम्हाला स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते हे प्रत्यय पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पंचमी आहे, पंचमीमध्ये ऊन, हून हे प्रत्यय पाहायला मिळतात. तर अनेक वचनामध्ये सुद्धा ऊन, हून हेच प्रत्यय पाहायला मिळतात. नंतर षष्टी आहे, षष्टीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय पाहायला मिळतात. तर चाची, ची जसं आपण शब्दांची रूपे करतो, फुलाचा किंवा फुलाची असं आपण म्हणू शकतो. तर अनेक वचनामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्यय कोणते लागतात, चे, ची असे प्रत्यय लागतात, जसं फुलांचे, फुलांच्या किंवा फुलांची असं तुम्ही म्हणू शकता.
सप्तमध्ये सप्तमी मध्ये त इ या अशा त इ आ असे प्रत्यय लागतात. त इ आ या नाही आ. तर यामध्ये असे प्रत्यय लागतात एकवचनामध्ये. तर म्हणजे फुलात असा पण त लागला ना इथे म्हणून. जसं अनेक वचनामध्ये त इ आ म्हणजेच फुलांत अशा प्रकारे प्रत्यय इथे लागतात अनेक वचनामध्ये. संबोधन यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागला का? नाही. अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्हाला समजला असेल. तक्ता व्यवस्थित लक्षात घ्या, कारण यावरच प्रश्न पडलेले आहेत. एक एक विभक्तीचा प्रकार आपण डिटेलपणे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. प्रथमा विभक्तीमध्ये वाक्यामध्ये काय दाखवत आहे? कर्ता दाखवते. म्हणजे यामध्ये आपण प्रश्न कसा विचारतो? कोण आणि काय. आता उदाहरण देते. आता राम शाळेत जातो. कोण जातो? राम जातो. म्हणजे इथे कर्ता कोण आहे? राम आहे. समजलं तुम्हाला? प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला का इथे? नाही. तर प्रथमा विभक्ती तुम्हाला समजली असेल. आता द्वितीय विभक्ती पाहू. द्वितीय विभक्तीमध्ये वाक्यातील ते काय दर्शवत असते? द्वितीय विभक्ती कर्म दर्शवत असते. आणि प्रश्न कसा विचारतो आपण? कोणाला किंवा काय. हे असे प्रश्न द्वितीय विभक्तीमध्ये विचारले जातात. उदाहरण, मी पुस्तक वाचले. मग प्रश्न कसा होईल? काय वाचले? पुस्तक वाचले. म्हणजे तुम्हाला समजलं असेल द्वितीय विभक्तीमध्ये कोणाला आणि काय असे प्रश्न विचारण्यात येतात. आता तृतीय पाहू. तृतीयामध्ये कसे प्रश्न विचारण्यात येतील? कशाने, कोणाबरोबर किंवा कोणामुळे, कोणाच्या सहाय्याने हे शब्द दाखवते तृतीय विभक्ती. जसं आपण बघतो की उदाहरण, मी पेनाने लिहिले. तर कशाने लिहिले? पेनाने लिहिले. असा प्रश्न उद्भवतो. किंवा इथे तुम्ही जसे जसे उदाहरणं बदलसाल तसं तसं तुमचा प्रश्न सुद्धा बदलेल. पण कोणामुळे झालं किंवा कोणाच्या सहाय्याने ती क्रिया झाली, कोणाबरोबर झाली, कशाने झाली असं सांगण्यासाठी आपण तृतीय विभक्तीचा वापर करत असतो. आता चतुर्थीमध्ये आपण कोणाला, कशासाठी हे शब्द दाखवतो. तसं कोणाला, मला दूध द्या. तर कोणाला द्या? मला द्या असं म्हणते. मी हाच फरक तुम्हाला सांगत होती. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये काय फरक आहे बघा. द्वितीयामध्ये कोणाला आणि काय असे प्रश्न विचारले जाते. त्यामध्ये सुद्धा स ला ते आणि यामध्ये सुद्धा स ला ते एकवचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रत्यय. मग फरक काय आहे? तर द्वितीय विभक्तीमध्ये कोणाला आणि कायने प्रश्न विचारले जातात आणि वाक्यातील कर्म दर्शवते. तर चतुर्थी विभक्तीमध्ये कोणाला, कशासाठी असे प्रश्न विचारण्यात येतात आणि यामध्ये कर्म दर्शवते का? नाही. म्हणून चतुर्थी विभक्ती आणि द्वितीय विभक्ती यामध्ये हाच आपल्याला फरक पाहायला मिळतो. आणि चतुर्थीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात? कोणाला आणि कशासाठी असे प्रश्न विचारण्यात येतात. पंचमी विभक्ती आहे. पंचमी विभक्तीमध्ये कोठून आला, कोणापासून आला असं दर्शवते. म्हणून आपण याच्यामध्ये ऊन हून हे प्रत्यय लावत असतो. बरोबर आहे. ऊन हून हे प्रत्यय लावतो. जसं कोणापासून किंवा कोठून. उदाहरणार्थ मी तुम्हाला देते की नदीतून पाणी येते. जसं मी तुम्हाला विचारले कुठून पाणी येते, तर नदीतून येते. म्हणजे कुठून त्याचा उगम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहे षष्टी. षष्टी विभक्ती. यामध्ये कोणाचे, कोणाची, कोणाचा हे नाते दाखवते. म्हणजे तुम्हाला इथे काय दिसतंय? ती विभक्तीमध्ये तुम्हाला मालकी दिसते किंवा संबंध दिसत आहे. जसं बरोबर आहे की रामचा मित्र आला. कोणाचा मित्र आला? कोणाशी संबंध आहे त्याचा? रामशी. म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे हे नाते दाखवते. म्हणजे संबंध दाखवते किंवा एक प्रकारची मालकी दाखवत असते. म्हणून त्याला आपण षष्टी विभक्ती असं म्हणतो. सप्तमीमध्ये कोठे, कशात हे दर्शवते. म्हणजे प्रश्न विचारताना आपण कसा विचारू? कोठे आहे, कशाला आहे, किंवा कोठे भरली. म्हणजे आपण इथे एक उदाहरण देते. गावात जत्रा भरली. मग जत्रा कुठे भरली? तर आपण म्हणतो की गावात भरली. बरोबर आहे. सप्तमी विभक्तीमध्ये तुम्हाला कोठे आणि कशात असे प्रश्न तुम्ही सप्तमी विभक्तीमध्ये विचारू शकता किंवा तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. सप्तमी विभक्तीला अधिकरण म्हणतात. म्हणजे स्थान दाखवते ते. म्हणून सप्तमी विभक्तीमध्ये आपल्याला स्थान पाहायला मिळते. आणि संबोधन हे तुम्हाला माहितीच आहे की एखाद्याला हाक मारताना वापरतात. अरे अक्षय इकडे. उदाहरण जर आपण बघितले, अरे अक्षय इकडे. म्हणजे संबोधन, एखाद्याला हाक मारली किंवा विनंती करत असाल त्यावेळेस तुम्हाला संबोधन हे विभक्ती पाहायला मिळते. आता आणखी समोर काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अधिक क्लिअर करते. 2 चार्ट मी समोर तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये प्रश्न सांगते, त्याच्यानंतर विभक्ती आणि एक उदाहरण पाहू. प्रश्नामध्ये कोण आणि काय असा प्रश्न आपण प्रथमा विभक्तीमध्ये विचारतो. जसं उदाहरणार्थ प्रज्वल आला. कोण आला? प्रज्वल आला. बरोबर आहे. द्वितीय विभक्तीमध्ये आपण कोणाला आणि काय प्रश्न विचारतो. म्हणजे मी पुस्तक वाचले. काय वाचले तू? पुस्तक वाचले. तृतीय विभक्तीमध्ये आपण कोणाबरोबर, म्हणजे मी मित्राबरोबर गेलो. म्हणजे कोणाबरोबर गेला? इथे तुम्हाला उत्तर मिळते.
चतुर्थी विभक्तीमध्ये कोणाला आणि कशासाठी असे प्रश्न विचारण्यात येतात. मला दूध द्या म्हणजे कोणाला किंवा कशासाठी. दूध द्या म्हणजे मला कोणाला द्यायचं आहे, मला द्यायचं आहे, किंवा तिला दूध द्या किंवा तिला काही पुस्तकं द्या असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला समजते इथे कोणाला आणि कशासाठी हे चतुर्थी विभक्तीमध्ये येते. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये फरक लक्षात घ्या. द्वितीय विभक्तीमध्ये कोणाला आणि काय प्रश्न विचारला जातो, तर चतुर्थी विभक्तीमध्ये कोणाला आणि कशासाठी प्रश्न विचारण्यात येतो. हा फरक आहे म्हणून मी वारंवार सांगत आहे. नंतर पंचमी विभक्तीमध्ये आपण बघतो की कोणापासून किंवा कोठून असे प्रश्न विचारण्यात येतात. जसं नदीतून पाणी आलं, पाणी कुठून आलं, नदीतून आलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. नंतर षष्टी विभक्ती आहे, यामध्ये तुम्ही कसा प्रश्न विचारणार आहे. षष्टीमध्ये तुम्हाला संबंध दाखवायचा आहे, कोणाचे म्हणजे मालकी हक्क किंवा संबंध दाखवण्यासाठी असे प्रश्न विचारण्यात येतात. सीतेचा भाऊ, तिचा संबंध कोणासोबत आहे, सीतेसोबत आहे, म्हणजे कुणाचा किंवा कुणाचे असे प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता. सप्तमीमध्ये कोठे आणि कशात असे प्रश्न असतात. तर शाळेत मुले आहेत, कोठे आहेत ती मुलं, तर कुठे आहेत, शाळेत. सप्तमी विभक्तीमध्ये स्थान आपल्याला पाहायला मिळते. तर आता शेवटची विभक्ती आपली संबोधन म्हणजे अरे, ऐक रे, हाक मारणे, यासाठी आपण कोणती विभक्ती वापरत असतो, संबोधन ही विभक्ती वापरत असतो. आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतील गोष्टी. चला तर आणखी काही गोष्टी क्लिअर करू. आणखी एक तुम्हाला एक चार्ट दाखवते, त्यामध्ये तुम्हाला ए टू झेड आता गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि शेवटी आपण प्रश्न घेऊ. मी तुम्हाला हमखास शाश्वती देते, जर तुम्ही लेक्चर व्यवस्थितरित्या पूर्ण अटेंड केलं असेल, पूर्ण कंटिन्यू मन लावून ऐकलं असेल, तर तुम्हाला शेवटी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येईल. तर मग चार्ट पाहू. चार्ट मध्ये विभक्ती, कारण आणि कार्य अशा 3 गोष्टी तुम्हाला दिसतात. विभक्ती आणि इथे कारकार्थ लिहिलेला आहे. कारकार्थ म्हणजेच कारण होते. आता इथे लक्षात घ्या, प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता असतो, कारण करणारा तो असतो म्हणून क्रिया करणारा. द्वितीय विभक्तीमध्ये कर्म असते, क्रियेचा परिणाम ज्या वस्तूवर झाला किंवा ज्याने क्रिया भोगली त्याला आपण कर्म म्हणत असतो. तर द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला कर्म पाहायला मिळते. तृतीय विभक्ती आहे, त्यामध्ये आपल्याला करण, करण म्हणजे क्रिया कोणत्या साधनाने केली हे समजते, म्हणजे त्याचं करण समजते. चतुर्थी विभक्तीला आपण संप्रदान म्हणत असतो, म्हणजे कारक त्याचा कोणता आहे, चतुर्थी विभक्तीचा संप्रदान हा कारक आहे, म्हणजे क्रियेचा उद्देश काय आहे किंवा त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आपल्याला समजते. पंचमी विभक्तीमध्ये त्याला आपण आपदान असं म्हणत असतो, म्हणजे आपदान हा कारक आहे, म्हणजेच विभक्त होणे किंवा वेगळेपणा आहे असं आपण म्हणत असतो. त्याचं कार्य काय करत असते की विभक्त होणे किंवा वेगळेपणा, हे पंचमी विभक्तीचं कार्य आहे. षष्टी विभक्तीचा कारक कोण आहे, कारकार्थ कोण आहे, तर संबंध आहेत, म्हणजेच आपण इथे मालकी किंवा नाते हे दर्शवत असतो. सप्तमी आहे, सप्तमीला आपण अधिकरण असं म्हणतो, म्हणजे इथे स्थान कुठे आहे हे आपण दर्शवत असतो. आणि संबोधन आहे, संबोधन शेवटची आपली विभक्ती, यामध्ये हाक मारणे किंवा विनंती करणे आहे. तर हाक मारणे म्हणजे एखाद्याला उद्देशून बोलणे, जसं राधा इकडे ये, याला आपण म्हणत असतो संबोधन. हाक मारणे किंवा विनंती करणे संबोधन विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे हे झालं आपलं संपूर्ण परिपूर्ण लेक्चर विभक्ती आणि कारकार्थ यावर आधारित. तर मग आता हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. विभक्ती म्हणजेच काय, मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगते. विभक्ती म्हणजेच काय होते, शब्दांच्या रूपात बदल होतो, म्हणजे त्याला प्रत्यय लावला जातो, ज्याच्यामुळे त्याला अर्थ अधिक स्पष्ट होतो. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर आहे. शब्दांच्या शेवटी त्यांच्या रूपामध्ये बदल होतो आणि त्याच्यामुळे त्याला एक अर्थ प्राप्त होतो, किंवा शब्दांच्या शेवटी त्याला प्रत्यय लावले जातात, त्याच्यामुळे त्याला अर्थ प्राप्त होते, यालाच आपण काय म्हणतो, विभक्ती म्हणतो. विभक्तीचे मराठी व्याकरणामध्ये एकूण 8 प्रकार आपण बघितले, ते तुम्हाला डिटेलपणे माहितीच आहे. आणि आता आपण करणार आहे प्रश्नांचा सराव. हे प्रश्न कुठून घेतलेले आहेत, प्रश्न आहेत एमपीएससी परीक्षेमध्ये मेन्स मध्ये विचारलेले ज्या काही आधीच्या परीक्षा झाल्या त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. तर प्रश्नामध्ये आपण पहिला प्रश्न पाहू. तर बघा, खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची आहे, कुठली आहे म्हणून ती. आता तुम्हाला इथं पहिल्याच लक्षात आले असेल बहुतेक. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तसं तर उत्तर मी स्टार्टिंगलाच काढते, परंतु तुम्हाला काही गोष्टी एक स्टेप बाय स्टेप समजून सांगते. पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, त्याच्यानंतर शॉर्टकट काय ते पाहू. यामध्ये तुम्हाला अ सेक्शन दिसते आणि ब सेक्शन दिसते. अ सेक्शन मध्ये विभक्ती आहे, ब सेक्शन मध्ये प्रत्यय आहे. कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय, विसंगत जोडी ओळखा. संगत नाही, विसंगत विचारलेला आहे. व्यवस्थितरित्या बघा. यामध्ये सेक्शन अ मध्ये द्वितीय, षष्टी, चतुर्थी आणि तृतीय हे ऑप्शन तुम्हाला दिसतात, अ ब क ड. आणि ब ज्या ठिकाणी प्रत्यय, बी सेक्शन मध्ये तुम्हाला चाचीचे, सलाना ते, ऊन, हुन आणि सलाते हे प्रत्यय दिसतात.
ही ऑप्शन दिसत आहेत. ऑप्शन मध्ये काय काय दिसत आहे? अ ची जोडी 2 सोबत सांगितली आहे, ब ची जोडी 1 सोबत सांगितलेली आहे, क ची जोडी 4 सोबत आणि ड ची जोडी 3 सोबत. आता आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे, म्हणजे विसंगत जोडी ओळखायची आहे. आता द्वितीय अ ची जोडी 2 सोबत होईल का? अ म्हणजे द्वितीय. द्वितीयामध्ये काय येते? स ला ना ते येते. बरोबर आहे, येते ना, अनेक वर्षामध्ये येते, म्हणजे द्वितीय पहिली जोडी आपली बरोबर आहे. दुसरी आता पाहू, ब ची जोडी अ सोबत आहे, एक सोबत आहे, म्हणजे चा ची चे सोबत आहे. षष्टीमध्ये सुद्धा चा ची चे हे जुळते, बरोबर आहे. संबंध दर्शवत आहे ना षष्टीमध्ये, म्हणून चा ची चे हे प्रत्यय बरोबर आहेत. आता तिसरी जोडी पाहू, क ची जोडी 4 सोबत आहे, म्हणजे स ला ते. आता हे पण बरोबर आहे, एकवचनामध्ये स ला ते चतुर्थी विभक्तीला लागते. आता ड आपण जोडी बघितली तर ड ची जोडी 3 सोबत आहे, ऊनहून. अरे, इथे आपल्याला समजलं की ऊनहून हे तर पंचमी विभक्तीमध्ये येते. पंचमी विभक्तीमध्ये असे प्रत्यय लागतात. तृतीय विभक्तीमध्ये असे प्रत्यय लागतात का? नाही लागत. तृतीय विभक्तीमध्ये ने, ए, शी असे प्रत्यय लागतात एक वचनामध्ये, आणि नि, शी, ई, ही हे प्रत्यय लागतात अनेक वचनामध्ये. म्हणजे इथे प्रत्यय लागणार आहे का? नाही. म्हणजे आपण बघतो की आपल्याला विसंगत जोडी भेटलेली आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. आता तुम्हाला समजलं असेल, डिटेलपणे हा प्रश्न तुम्हाला मी समजून सांगितला. तर तुम्ही इथे शॉर्टकट काय वापरू शकले असते? तुम्हाला समजलं असतं की ऊन हा जो प्रत्यय आहे तो पंचमी विभक्तीचा आहे, आणि याच्यामध्ये सेक्शन मध्ये कुठेतरी पंचमी विभक्ती दिलेलीच नाही. म्हणजे पटकन तुम्हाला जर शोधायचं असलं तर तुम्ही ड ऑप्शन कडे गेले असते. आणि यासाठी तुम्हाला सराव गरजेचा असतो. जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करतात तेव्हा तुम्हाला अशा शॉर्टकट ट्रिक समजतात. आता पुढचा प्रश्न मात्र तुमच्यासाठी आहे, अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न. जसं मी तुम्हाला चार्ट मध्ये सांगितलं, जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल. तर या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला सांगताना कसं सांगायचं आहे की प्रश्न क्रमांक 3 यामध्ये विचारले आहे, अपदान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे? तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3चं उत्तर तिथे टाकायचं आहे. चतुर्थीचा आहे का, पंचमीचा आहे का, षष्टमीचा आहे का, किंवा सप्तमीचा आहे? पुढचा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी, पुढील शब्दामधून पंचमी विभक्ती दर्शक शब्द कोणता ते लिहा. आता पंचमी विभक्ती दर्शक हा शब्द मी तुम्हाला आधीच्या जो प्रश्न सांगितला ना, त्या प्रश्नामध्ये सांगितलं. तर यामध्ये तुम्हाला त्यातून उत्तर काढायचंय. भावाला, मांजरांशी, बहिणीचा किंवा शाळेतून. यामध्ये पंचमी विभक्ती दर्शक शब्द कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 4 त्याचं उत्तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. पंचमी विभक्तीचा दर्शक शब्द तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. पुढचा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर यामध्ये ऑप्शन आहेत द्वितीय आणि पंचमी, प्रथमा आणि संबोधन, संबोधन आणि तृतीय, आणि फक्त प्रथमा. तर प्रश्न क्रमांक 5 म्हणून तुम्हाला टाकायचा आहे आणि यामध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. इथे प्रश्न क्रमांक 2 मिसिंग झालेला आहे, सो मिस करा त्यालाच, म्हणजे अवॉइड करा. ठीक आहे, जाऊ द्या. आता पुढे आपण बघतो की 6वा प्रश्न आहे आपल्याकडे. तर फुलांहून या शब्दात कोणती विभक्ती आलेली आहे? हा सुद्धा प्रश्न तुमच्यासाठी सोपा प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तर येतील तेवढे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे लेक्चर समजले, म्हणजे तुम्हाला लेक्चर समजलं असं मी समजू शकेल. तर फुलाहून या शब्दात कोणती विभक्ती आलेली आहे? तर सप्तमी आहे का, पंचमी आहे का, चतुर्थी आहे का, तृतीय? तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पुढचा प्रश्न मात्र मी सांगते, साठी, स्तव, प्रति इत्यादी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय शब्दांचा वापर कोणत्या विभक्तीत केला जातो? इथे तुम्हाला प्रश्न व्यवस्थितरित्या समजून सांगते आधी. साठी, स्तव, प्रति इत्यादी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्ययी शब्दांचा वापर कोणत्या विभक्तीत केला जातो? म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात असा अर्थ त्याचा आहे, की ज्यामध्ये साठी, कोणासाठी, कशासाठी, कोणाच्या प्रती, कोणास्तव असे प्रश्न विचारले जातात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हा प्रश्न मी घेते असं म्हटलं तुम्हाला. तर मी तुम्हाला चार्ट सांगितला होता. चला मागे या चार्टमध्ये, आपण चार्टमध्ये पाहू. यामध्ये तुम्हाला प्रश्न मी काढून दिले, जसं कोणाला, कोणासाठी असे प्रश्न आहेत. ते कोणत्या विभक्तीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात? चतुर्थी या विभक्तीमध्ये पाहायला मिळतात, बरोबर आहे. म्हणजे कोणासाठी, कोणाला, कोणास्तव, कोणाप्रती हे जे असे प्रश्न विचारले जातात ते प्रामुख्याने चतुर्थी विभक्तीमध्ये विचारले जातात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? चतुर्थी होईल. कारण द्वितीय विभक्तीमध्ये आपण कसे प्रश्न विचारतो? कोणाला आणि काय असे प्रश्न विचारतो, बरोबर आहे.
त्याच्यानंतर तृतीय विभक्ती आहे. तृतीय विभक्तीमध्ये आपण काय प्रश्न विचारतो? हा बरोबर असे प्रश्न विचारतो किंवा बरोबर असं म्हणू शकता. आणि षष्टी विभक्ती आहे. षष्टी विभक्तीमध्ये आपण काय विचारतो? मालकी म्हणजे कोणाचे आहे बा असं आपण प्रश्न विचारतो. म्हणून इथे फक्त आपला एकच ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण कोणाला, कशासाठी, कोणाप्रती असे प्रश्न विचारतो, ते म्हणजे आपली चतुर्थी विभक्ती. आता तुम्हाला हा प्रश्न समजला असेल डिटेलपणे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात त्यांना आपण काय म्हणतो? कारकार्थ म्हणतो. कारण आपण विभक्ती आणि कारकार्थ बघितले. साहजिक गोष्ट आहे, त्याला अधिकरण म्हणणार नाही, उपपदार्थ म्हणणार नाही आणि संप्रदान सुद्धा म्हणणार नाही. तर ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर काय आहे? कारण आहे म्हणून त्याला कारकार्थ असं म्हणतो आपण. नंतर आता हा जो प्रश्न आहे शेवटचा, तो तुम्हाला आणखी डिटेलपणे सांगते. हा सुद्धा थोडा हटके प्रश्न विचारण्यात आला होता. कंबाईन ग्रुप बी मेन सप्टेंबर 2022 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 1 रुपयास 2 चिक्कू मिळतात. 1 रुपयास किती चिक्कू मिळतात? 2 चिक्कू मिळतात. या विधानातील अधोरेखित शब्दातील स हा चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो? म्हणजे प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्ट विभक्ती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की स हा चतुर्थीचा प्रत्यय इथपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न बघा कसा हटके विचारण्यात आलेला आहे. तर 1 रुपयात 2 चिक्कू मिळतात या विधानातील अधोरेखित शब्दातील स हा चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो? आता यामध्ये ऑप्शन पाहू. प्रश्न सोपाच आहे, फक्त प्रश्न जरा हटके विचारलाय. तर सामिप्य आहे का, हेतू आहे का, मर्यादा आहे का, मूल्य आहे का? आता 1 रुपयात 2 चिक्कू मिळतात म्हणजे 1 रुपयाचं मूल्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मूल्य. प्रश्न म्हणजे उत्तर क्रमांक 3 म्हणजे ऑप्शन 3. अशा प्रकारे काही हटके सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. म्हणून तुम्ही सतर्क असलं पाहिजे आणि लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरे येतातच. आणि काही प्रश्न असे आउट ऑफ दी बॉक्स असतात, जिथे तुम्हाला लिंक, लॉजिक आणि थोडं डोकं लावावं लागते. तर अशा प्रकारे हे आजचं विभक्तीचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हमखास द्या. प्रश्नांची उत्तरे दिल्यामुळे तुमची सुद्धा एक रिव्हिजन होईल. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फीडबॅक देत चला, जेणेकरून मला सुद्धा लेक्चर अपलोड करण्यासाठी किंवा तुमच्यासाठी लेक्चर तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते. कारण लेक्चर तयार करण्यासाठी भरपूर गोष्टी लागतात, मेहनत लागते, वेळ लागते, सगळ्या गोष्टी लागतात. तर लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगत चला. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.